पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी शेवटचा दिवस। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे सर्च व्हिसा रद्द, तर अटारी सीमेवर परतण्यासाठी पाकिस्तानींची गर्दी। पाकिस्तानची भारताला अणुबॉम्बची धमकी, युद्धासाठी तयार रहा, पाकिस्तानी मंत्र्याची दरपोक्ती। जम्मू काश्मीरमध्ये सर्वात मोठं कोम्बिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणारे 446 हून अधिक जण ताब्यात, 3 दिवसात 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा, भारताशी सरसकट व्यापार बंदीमुळे पाकिस्तानवर औषध संकट, जलकोंडीनंतर औषध कोंडीची शक्यता। केंद्र सरकारनं पाकिस्तानचं पाणी रोखलं नाही, पाकिस्तानला लिहिलेल्या पत्रात पाणी अडवल्याचा उल्लेख नाही, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर संजय गायकवाडांना उपरती, पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर व्यक्त केली दिलगिरी। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं म्हटलंच नव्हतं, मंत्री नरहरी झिरवाळ यांचं विधान, तर निधी वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतील, उदय सामंत यांची सावध भूमिका। अजित पवारांच्या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव सहभागी, उदय सामंतांसोबतही जाधवांचा संवाद, वेगळा अर्थ काढू नका, अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, अनेक पोलीस जखमी, अजित पवार गाडीत बसल्यामुळे बचावले, संगमेश्वर दौऱ्यातली घटना। जळगावच्या चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती, प्रेमविवाहाच्या रागातून मुलगी आणि जावयावर गोळीबार, मुलीचा मृत्यू, जावई जखमी।